ठीक आहे, मागच्या लेक्चरमध्ये आपण एथिक्सचा काही पार्ट घेतलेला होता. ठीक आहे, सो या लेक्चरमध्ये आपण एथिक्स, आता एथिक्स जर बघितलं गेलं फर्स्ट लेक्चरपासून तर लास्ट एंडपर्यंत आपलं एथिक्स कंटिन्यू असणार आहे. आणि मी मागे तुम्हाला बोललो होतो की जे काही आपलं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे ती कशी असायला पाहिजे. थोडंसं 1-2 मिनटामध्ये मी ओव्हरव्ह्यू करतो आणि आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे तो कंटिन्यू करणार आहे. सो ते एथिक्स टॉपिक आपल्याला जसं कवर करायचं आहे, मी तुम्हाला ऑलरेडी बोललो होतो का तुम्ही ते 3 स्टेजेसमध्ये हा पॉईंट कवर करायचा आहे सिलेबसचा हा पॉईंट. ठीक आहे, फर्स्ट थेअरी पॉईंट ऑफ व्ह्यूने कन्सिडर करायचं आहे. सेकंड थिंग त्याचं ॲप्लिकेशन माहिती असलं पाहिजे. ओके, अँड थर्ड पॉईंट इज, लास्ट पॉईंट इज द केस स्टडीज. त्याच्या रिलेटेड केस स्टडीज माहीत असल्या पाहिजे. सी थेअरीजमध्ये काय काय आहे बघा. सो फर्स्ट थिंग इज इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. Okay, second point is role of socialization. That is the foundational values inculcated in the family, by the teachers, by the schools. Okay, that is the socialization process. म्हणजे आपण एथिक्स कुठून कुठून शिकत असतो. Okay, the next point is the emotional intelligence. Okay, then next point is the attitude. No, attitude is the application part. ठीक है, तरी पण the next point is the foundational values. Okay, foundational values which is required for the civil servants. What include in the application part? So first is ethics in public administration. Ethics in administration. Okay, and the second point is the probity in governance. Probity in governance, and then related case studies. So what is case studies? Case studies means what? इथिकल डिलेमास, इथिकल इश्यूज इन्वॉल्व असेल. ठीक आहे, तुम्हाला एक सिच्युएशनल कंडिशन दिली जाईल आणि त्याच्यामध्ये इथिकल इश्यूज काय इन्वॉल्व आहेत आणि हा इश्यू जो आहे तो कसा सॉल्व्ह करता आला पाहिजे. सो 3 पार्ट्समध्ये तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. सी, ठीक आहे. सो फर्स्ट पॉईंट, यू हॅव टू फोकस ऑन द थेअरीज. यू मस्ट कवर द थेअरीज. आता या थेअरीजमध्ये जे काही इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज असतील, जे काही बेसिक गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत ते पहिले तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला अंडरस्टँड करता येणार, समजणार नाही आहे थेअरीज, त्यापर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन त्याचं कळणार नाही आहे. ओके, ॲप्लिकेशन म्हणजे काय की इथिक्स ॲडमिनिस्ट्रेशन्समध्ये काय यूज होतो, इथिक्स ॲडमिनिस्ट्रेशन्समध्ये सिव्हिल सर्व्हंटसाठी का मस्ट आहे, गव्हर्नन्स जरी आपण आता चालवतो आहे तर प्रॉबिटी का इम्पॉर्टन्स आहे. प्रॉबिटी समजलं तर आपल्याला गव्हर्नन्समध्ये प्रॉबिटीचं व्हॅल्यू काय आहे ते इम्पॉर्टंट कळणार आहे. तसं आलं लक्षात. ॲडमिनिस्ट्रेशन्समध्ये इथिक्स समजलं तर इथिक्स ॲडमिनिस्ट्रेशन्समध्ये कसं वापरलं जातं, सिव्हिल सर्व्हंटसाठी का इम्पॉर्टंट आहे तर तुम्हाला ते सांगता येणार आहे. त्याच्यानंतर लास्टली जे काही तुम्हाला एक सिच्युएशनल बेस जे काही केस स्टडीज दिली जाणार आहे ते कसं हँडल करता येणार आहे. सो हे स्टेप बाय स्टेप कवर करायचं असं. ओके, पहिली गोष्ट जर सपोज बेस्ट एक्झाम्पल आपण आता मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, जर इथिक्सचं मिनिंग आणि इथिक्स कसं इन्कल्केट केलं जातं, त्याची डिटर्मिनन्स का आहे, त्याची नेसेसिटी का आहे, ठीक आहे, त्याचा रोल कसा आहे ते जर समजलं तर आपल्याला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन्समध्ये तो कसा वापरला जाऊ शकतो हे ॲप्लिकेशन समजेल तसं. ठीक आहे, सो हे स्टेप बाय स्टेपने तुम्हाला तसं जायचं आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की इथिक्ससाठी कोणतं बुक रेफर करायचं. मी ऑलरेडी तुम्हाला बोललो, देर इज नो डेफिनेट इस्टॅब्लिश्ड डिसिप्लिन. कारण हे जर बघितलं गेलं एक डेफिनेट इस्टॅब्लिश डिसिप्लिन नाही आहे. जसं आपण म्हणतो की पॉलिटिकल सायन्स आहे, त्याच्यानंतर हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे, एक डिसिप्लिन आहे. म्हणजे डिसिप्लिन म्हणजे काय की एक स्पेशल सब्जेक्ट असं केलं गेलेलं आहे. इथिक्स इज नॉट पब्लिक सब्जेक्ट बिकॉज द इथिक्स इज बॉरो फ्रॉम द सोशियोलॉजी, बॉरो फ्रॉम द पॉलिटिकल सायन्स, बॉरो फ्रॉम द पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, बॉरो फ्रॉम द सायकोलॉजी, देन फिलॉसॉफी. आलं लक्षात. सो सगळ्यांकडनं ते कंपायलेशन केलं गेलेलं आहे. म्हणून त्याला एक पर्टिक्युलर सेट ऑफ बुक्स जर बघितला गेला तो तसा त्याला तुम्हाला अवेलेबल नाही आहे. आलं लक्षात. सो एक्सपेक्टेड का आहे इथिक्स इंटिग्रिटीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे की याच्यामध्ये जेवढ्या रिस्पेक्टिव्ह टर्मिनॉलॉजीज आहे त्या पहिले आपल्याला फोकस करायचे आहे. ओके, सो टर्मिनॉलॉजी का फोकस करायचं आहे, ॲटलिस्ट ते तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं जर का मिनिंग माहीत असेल, या टर्म्सचं जर मिनिंग माहीत असेल तर मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो का तुम्हाला ॲटलिस्ट म्हणजे आउट ऑफ 250 60 मार्क्स 70 मार्क्सचा तरी आन्सर लिहिता येणार आहे. म्हणजे मी तुम्हाला गॅरंटी देतो. फक्त मिनिंग टर्मिनॉलॉजीचं माहीत असलं पाहिजे. कारण ॲटलिस्ट ब्लँक क्वेश्चन सोडण्याच्या ऐवजी काहीतरी लिहिता येऊ शकतं ना. आलं लक्षात. आणि थोडंसं एक्झाम्पल थोडीशी जर माहीत असेल तर थोडंसं अजून स्कोर हाईट होऊ शकतो. बट
केस स्टडी सॉल्व करतायत, ॲप्लिकेशन पण माहिती आहे आणि टर्मिनॉलॉजी पण माहिती आहे. म्हणजे टर्मिनॉलॉजीचं पण आपल्याला मिनिंग माहिती आहे, ते कुठे अप्लाय करायचं हे पण माहिती आहे. आणि लास्ट पॉईंट आहे की त्याच्या रिलेटेड केस स्टडीज कसे सॉल्व करायचं आहे हे जर सगळं तिन्ही प्रोसेस जर माहीत असेल तर मी तुम्हाला सांगतो हा स्कोर जर बघितला गेला 120 जाऊ शकतो. आलं लक्षात. बऱ्याचदा एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे की आपल्याला माहिती आहे की विदाउट टर्मिनल्स युअर आन्सर विल बिकम एक सिम्पल फॉर्मॅट. सिम्पल फॉर्मॅटमध्ये तुमचं एक पर्सनल ओपिनियन ओरिएंटेड तो पॉईंट असणार आहे. ठीक आहे. सी आता जर सपोज मी एक क्वेश्चन जर विचारला, व्हॉट डू मीन बाय हॅपीनेस, UPSCने तसा क्वेश्चन विचारला होता, व्हॉट डू मीन बाय हॅपीनेस. हॅपीनेस मी माझ्या अँगलने वेगळं सांगणार आहे, तुम्ही तुमच्या अँगलने वेगळं सांगणार आहे, अनुष्का वेगळ्या अँगलने सांगणार आहे, यशवंत त्यांच्या वेगळ्या अँगलने सांगणार आहे. प्रत्येकाचं ओपिनियन काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. पण हे जर हॅपीनेस तुम्ही बाय कोणाचा कोट काय आहे ते दिलेलं असेल किंवा तुम्ही एक्झाम्पल्स दिलं गेलेलं असेल तर हॅपीनेसला मिनिंग वाढणार. आलं लक्षात. सो तुमचा जो आपण ज्याला की मार्क्स जे आहेत ना तुम्हाला जास्त फेचिंग करता येणार आहे. सो ते एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचं की टर्मिनॉलॉजी जास्त वापरायची आहेत. देन आता टर्मिनॉलॉजी मी तुम्हाला बोललो की आन्सर लिहिण्यासाठी आहे ना तुम्हाला थोडंसं क्रेडिबल पॉईंट असलं पाहिजे आणि त्याच्यातनंच तुम्हाला जे काय स्ट्रेच आन्सर करता येणार आहे. ओके. सो टर्मिनॉलॉजीवर फर्स्ट फोकस करायचं आणि ट्राय टू लर्न अँड अंडरस्टँड द कॉन्सेप्ट्स. टर्मिनॉलॉजी समजून घेण्याचा पहिले फोकस करा, त्याच्याशिवाय तुम्हाला त्याची ॲप्लिकेबिलिटी जी आहे ना ती समजणार नाही आहे. ओके. द नेक्स्ट पॉईंट अजून एक आहे की टर्मिनॉलॉजी रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स आहेत. मग आता एक्झाम्पल्स काय, कॉर्पोरेटमधलं इथिक्स असेल, फॉर एक्झाम्पल पब्लिक लिडरशिप असेल, ओके, फॉर एक्झाम्पल सिव्हिल सर्वंट रिलेटेड असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर बिझनेस इथिक्स असेल. सो हे त्याच्या रिलेटेडचे जे एवढे काय एक्झाम्पल्स आहे, ॲडमिनिस्ट्रेशन असेल, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असेल, स्पोर्ट्स रिलेटेड असेल, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल जर आपल्याला इंटिग्रिटी शिकायचं असेल तर एक बेस्ट एक्झाम्पल आहे, खूप फेमस आहे, इवाना काय त्यांचं नाव होतं, एक स्पोर्ट जो होता त्याने अबेल जो होता मॅकेन्स जो होता, इवाना काहीतरी नाव आहे त्याचं, तर त्याने स्पोर्ट रनिंग करताना त्याने एक समोरचा एक अजून त्यांच्याबरोबरचा एक कॅन्डिडेट होता, त्याला पुश केलं आणि जे का तुमचे एक ॲथलीट होते दोघी पण रनर, तर त्याने याला काय केलं होतं की ॲक्च्युली तो रनिंगमध्ये होणार होता आणि 10 मीटर ज्यावेळेला बाकी होतं आणि जी काय फिनिशिंग लाईन होती ती फिनिशिंग लाईनपर्यंत तो टच होणार होता, पण त्याने काय केलं थोडंसं स्लो केलं आणि समोरच्याला बाजूच्याला जाऊ दिलं आणि त्याला पुश केलं. आणि नेक्स्ट डेमध्ये त्याची हेडलाईन काय होती की द रनर, ओके, अ रनर हू विन्स द रेस ऑफ इंटिग्रिटी. आलं लक्षात. सो नेक्स्ट डे ती हेडलाईन आणि ते कोट फेमस झालं गेलेलं आहे. सो या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ओके. सो ते एक लक्षात ठेवायचं की ते कुठे कुठे एक्झाम्पल्स आहे, एक्झाम्पलला लिमिटेशन्स नाही आहे. मी याच्याआधी तुम्हाला बोललो की एक्झाम्पल्स लिमिटेशन्स नाही आहे, तुम्ही फक्त ओपन आईने थोडंसं बघितलं पाहिजे की काय तुम्ही मूवी बघतायत किंवा काय करतायत किंवा काय. सो पर्सनल लाईफमध्ये आपल्याला बरेच एक्झाम्पल जर बघितले गेले ते कलेक्ट करता येणार आहे तसं. ओके. द नेक्स्ट पॉईंट, आता मी जसं बोललो तुम्हाला की सेल्फ लँग्वेजमध्ये लिहिलं तर तुमचे मार्क्स सपोज की थोडंसं रिलेटिव्हली कमी असणार आहे, पण जर सपोज तुम्ही जर कधी एक्झाम्पल देऊन किंवा त्याला रिलेटेड जर काही पॉईंट माहीत असेल एक्स्ट्रा, ओके, आणि ते कुठे कुठे अप्लाय करता येतं त्याच्या रिलेटेडचे एक्झाम्पल्स, तर मला ऑफकोर्स की त्याचे मार्क्स जे आहे ना ते फेच करता येणार आहे तसं. ओके. सो फॉर एक्झाम्पल आता आपल्याला माहिती आहे की सिव्हिल सर्व्हंटसाठी काय ॲप्टिट्यूड्स काय रिक्वायरमेंट आहे. फॉर एक्झाम्पल इंटेलिजन्स आलं लक्षात, किंवा आपण ज्याला म्हणतो की पब्लिक कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे. असे बरेच काही लोक आहेत की त्यांनी पब्लिक कम्युनिकेशनचा वापर करून, ठीक आहे, आणि काहीतरी थोडंसं वेगळं डिसिजन्स घेतलं गेलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे कितीही ज्याला आपण की सेन्सिटिव्ह इश्यू जर असेल, ठीक आहे, कम्युनल एखादा इश्यू असेल तो कम्युनल इश्यूसुद्धा त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे. का तर त्यांच्यामध्ये एक पब्लिक कम्युनिकेशनचं स्किल आहे, इंटरपर्सनल स्किल आहे तसं, म्हणून आपल्याला माहिती आहे प्रीला इंटरपर्सनल स्किल टाकला गेलेला पॉईंट आहे तसं. ओके. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके. दॅन नेक्स्ट पॉईंट इज जसं मी बोललो होतं की प्रिवियस इयर क्वेश्चन जे ना ते थोडंसं बघायचंच आहे, हे नेहमी मी सांगत असतो. आणि का बघायला पाहिजे, कारण त्याचं जर बघितलं गेलं काही क्वेश्चन हे थोडंसं रिपीटेड फॉर्ममध्ये येतात. मागे आपण बघितलं की 2022मध्ये करप्शन रिलेटेड क्वेश्चन विचारलं होतं की करप्शन फ्री इंडिया जर पाहिजे असेल तर नाही का आपण ज्याला म्हणतो की फाउंडेशनल व्हॅल्यूज आहेत ना की ते फॅमिली, टीचर्स, ओके, स्कूल वगैरे यांच्याकडनं ते शिकून ते करप्शन फ्री इंडिया करता येऊ शकतं. APJ कलाम यांचं फेमस कोट आहे, तो रिपीटेड क्वेश्चन्स विचारला गेलेला होता. तसं थीम कधी बऱ्याचदा ना ते थीम नेहमी रिपीट होत असते आणि तुम्हाला त्यातनं ते एक डायरेक्शन मिळणार आहे. ओके. सो हे मी थोडंसं गॅप पडलं होतं म्हणून मी रिपीट करतोय की काय असलं पाहिजे. ओके. द नेक्स्ट पॉईंट, लास्ट आणि व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इज द आन्सर रायटिंग. जोपर्यंत तुम्हाला आन्सर रायटिंग नाही आहे तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी जे आहेत इन्फॉर्मेशन कसं अप्लाय करायचं ते सांगता येणार नाही आहे. ओके. नाऊ नेक्स्ट पॉईंट इज थोडंसं आपण इथिक्स आणि इंटिग्रिटीचं बघितलं होतं. ओके. नाऊ आता थोडंसं मी इथिक्स
ओके. देन इंटेग्रिटी अँड ॲप्टिट्यूड. इथिक्स, इंटेग्रिटी अँड ॲप्टिट्यूड. ओके, मी पहिले क्लिअर करतो पॉईंट. व्हॉट इज ॲप्टिट्यूड? व्हॉट इज ॲप्टिट्यूड? क्षमता म्हणतो ना आपण, एखाद्या व्यक्तीमध्ये असलेली क्षमता काय असतं? व्हॉट इज ॲटिट्यूड? ॲप्टिट्यूड, नो ॲटिट्यूड. ॲबिलिटी टू डू अ सर्टन थिंग, सर्टन ॲक्टिव्हिटी, एखादी कृती करण्यासाठी तुमच्यामध्ये असलेली क्षमता. ओके, दॅट इज आपण म्हणतो की ते पोटेन्शियल कॅपॅबिलिटीज. काय म्हणणार आहे? पोटेन्शियल कॅपॅबिलिटीज. ॲप्टिट्यूड मीन्स पोटेन्शियल capabilities to do a certain activity. Okay, or aptitude means a specialized skill. Okay, specialized skill. Or aptitude means aptitude can be natural or can be acquired through training or experience. Okay, so this is the aptitude. आता aptitude बघा, स्पेशलाइज ॲबिलिटी मी बोललो तुम्हाला की एखादी विशिष्ट कृती करण्यासाठी. सचिन तेंडुलकर एक ग्रेट क्रिकेटर म्हटलं जातो का? त्यांनी ॲप्टिट्यूड जर तिथं बघितलं ते डेव्हलप केलेलं आहे. आलं लक्षात? त्यांना आज म्हटलं गेलं की तुम्ही गाणी म्हणा, ते म्हणणार का? नाही म्हणू शकणार आहे. ग्रेट क्रिकेटर का झालं का? त्यामध्ये त्यांचं ते काय आहे? ॲप्टिट्यूड आहे, कारण ती ॲबिलिटी जी आहे ती त्यांनी डेव्हलप केलेली आहे तसं. ओके, म्हणजे पोटेन्शियल होतं आणि ते पोटेन्शियलला विथ ट्रेनिंग अजून त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो की त्यांनी अजून प्रोफिशियन्सी आणलेली आहे त्यांच्या स्किलमध्ये. ओके, नाही ते डेव्हलप झाल्यानंतर ते अजून काय गुड क्रिकेटर बनलेले आहेत. ओके, दॅट इज अ पोटेन्शियल ॲबिलिटीज. आणि हे पोटेन्शियल ॲबिलिटी कॅन बी कन्वर्टेड इन टू प्रोफिशियन्सी इन अ पर्टिक्युलर टास्क. प्रोफिशियन्सी. UPSCला सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. ओके, ॲप्टिट्यूड टेस्ट डिफरंट आहे ना. मेंटल ॲप्टिट्यूड टेस्ट, ठीक आहे, देन न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड टेस्ट, ठीक आहे, देन आपण म्हणतो की सायकोलॉजिकल ॲप्टिट्यूड टेस्ट, ठीक आहे, वेगवेगळ्या डिफरंट टेस्ट असतात. म्हणून पर्टिक्युलर फील्डमध्ये तुमची टेस्ट जी आहे काय कसं असणार आहे ती ॲप्टिट्यूड ॲबिलिटी कशी असणार आहे त्याच्यासाठीच्या ह्या डिफरंट आहे. मग आपल्याला CSATमध्ये जो काय पेपर दिला गेलेला आहे दॅट इज अ सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. आणि सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट प्रत्येक कॅन्डिडेटला नॅचरली हे नाही आहे, पण पोटेन्शियल आहे. ॲप्टिट्यूड माहीत नाही ना आपल्याला ती टेस्ट कशी द्यायची, काय द्यायची, नॅचरली माहीत नाही ना. जन्माने आलोच आहे किंवा आधीपासून आपल्याला माहिती असं नाही आहे, बट आपल्यामध्ये ते पोटेन्शियल आहे ना. बट आफ्टर द प्रॅक्टिस वी कॅन मेक अ प्रोफिशियन्सी. आपण ते डेव्हलप करू शकतो. मग सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये चांगला स्कोर येतो नंतर प्रॅक्टिस केल्यानंतर. समजतं मी काय म्हणतोय? सो व्हॉट इज ॲप्टिट्यूड? ॲप्टिट्यूड मीन्स ॲबिलिटी टू डू अ सर्टन टास्क. ओके, but after practices, but after trainings it can be converted into proficiency. Okay, ठीक है. So that is aptitude, but aptitude can be two categorized. One is ability to acquire the potential capabilities. Ability to acquire the potential capabilities. Another thing is it is already have the capacity. Already have the capacity. काय मध्ये आधीच असते. आलं लक्षात? आता मला सांगा, ईगल आणि एलिफंटमध्ये काय फरक आहे? ईगल कॅन फ्लाय बट एलिफंट कॅन नॉट फ्लाय. किती प्रॅक्टिस केली, किती ट्रेनिंग दिली तर एलिफंट कॅन नॉट फ्लाय. म्हणून मी काय बोललो की ऑलरेडी कॅपॅसिटी आहे ना ईगलमध्ये फ्लाय करण्याची. सो दॅट इज अ डिफरन्सेस. त्याने किती प्रयत्न केला तर तो फ्लाय करू शकणार नाही आहे. आलं लक्षात? सो तो डिफरन्स लक्षात ठेवा. देन नेक्स्ट पॉईंट इज ॲप्टिट्यूड मीन्स नॉट अ इंटेलिजन्स. Aptitude not the intelligence. Why? Because it's only about ability or capacity. Right. Aptitude is about capabilities, right? ठीक आहे. सो आता आपल्याला माहिती आहे की एखाद्या कॅन्डिडेटने ॲडमिशन घेतलेलं आहे MBBSला. ओके, आणि जे ॲक्च्युअल रिक्वायर्ड नॉलेज आहे त्यांनी ते गेन केलेले आहे. ओके, आता MBBS झाल्यानंतर ठीक आहे, सो इट इज नॉट गॅरंटी की तो एक गुड डॉक्टर बनू शकतो. समजतं मी काय म्हणतो? याची गॅरंटी नाही का तो गुड डॉक्टर बनू शकतो. का नाही बनू शकत?
सपोज आता तो जर डॉक्टर झाला गेला तर त्याला फिअर असू शकतं ब्लड इन्फ्यूज करण्याचं, सिरिंजची भीती असू शकते, सर्जिकल ऑपरेशन करण्याची त्याला भीती असू शकते. आलं लक्षात. मी अजून तुम्ही फक्त थोडंसं पेशन्स ठेवा, कारण मी अजून बरेच एक्झाम्पल सांगणार आहे. हा पॉईंट कसा क्लिअर होईल बघा. ठीक आहे. ॲप्टिट्यूड मीन्स वॉट की ॲबिलिटी टू डू अ सर्टन थिंग्स और ॲबिलिटी मीन्स वॉट टू गेन अ नॉलेज. आलं लक्षात. ठीक आहे. सी नाव आता डॉक्टर आपण ज्याला म्हणतो ठीक आहे, गुड डॉक्टर कधी होणार आहे की त्याला सगळं मेडिकल प्रॅक्टिसेस माहिती आहे की कसं फार्मास्युटिकल मेडिकेशन्स कसे द्यायचे, काय द्यायचे वगैरे वगैरे. ओके. ज्यावेळेला त्यांनी नॉलेज जे रिक्वायर्ड होतं ते नॉलेज त्यांनी गेन केलेलं आहे आणि त्या नॉलेजचा त्यांनी ज्यावेळेला ॲप्लाय केलेला आहे दॅट इज अ इंटेलिजन्स. आलं लक्षात. मग मी डिफरन्स असं म्हणेल ॲप्टिट्यूड मीन्स ॲबिलिटी टू डू अ सर्टन टास्क. And what is intelligence? Intelligence means to apply the knowledge. आलं लक्षात. सो ॲक्च्युली इंटेलिजन्स जर बघितलं गेलं, व्हॉट इज इंटेलिजन्स? थिंक रॅशनली. इंटेलिजन्स मीन्स who thinks rationally, okay, who act purposefully, and who deals effectively in a particular situation. ओके. इंटेलिजन्स. ठीक आहे. ॲप्टिट्यूड म्हणजे काय की त्याच्यामध्ये फक्त असलेलं पोटेन्शियल, पण त्या पोटेन्शियलचा वापर कसा करतो प्रत्येक परिस्थितीमध्ये, दॅट इज अ इंटेलिजन्स. ठीक आहे. Write down the two things. One is aptitude means ability to acquire aptitude means potential capabilities or special skills which required to do a certain tasks. The aptitude is it is a capability to develop the skill, capabilities to develop the skill aptitude means professional capabilities in a particular field. Professional capabilities or abilities. Okay. And intelligence means, write down, intelligence means to apply your knowledge okay, sorry, intelligence means to gain the knowledge and aptitude means to apply the knowledge. Next point is aptitude is necessary condition. Aptitude is a necessary condition to increase efficiency
to increase efficiency but not sufficient. Okay, it is a necessary condition but not sufficient. Necessary condition to increase the efficiency. See, नेसेसरी कंडिशन आहे पण कशासाठी आहे? इफिशियन्सी इन्क्रीज करायचं. एखाद्या व्यक्तीकडे ॲप्टिट्यूड आहे म्हणजे इफिशियन्सी आहे असं नाही आहे बरं का. सी, पॉईंट इज डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. सी, आता एलिफंटचं मी जर मगाशी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं होतं, ठीक आहे, एक फादर एलिफंट आहे आणि एक सन एलिफंट आहे. ओके, वेन द सन एलिफंट टर्न्स द 5 years ओल्ड, ठीक आहे, आणि त्याचा बर्थडे असतो, तो फादर एलिफंटचा ना तो सन एलिफंटशी बोलत नाही आहे. पण सन एलिफंट ज्यावेळेला विचारतो फादर एलिफंटला की तुम्ही माझ्याशी का बोलत नाही आहे, फादर एलिफंट म्हणतो की हे बघ ईगल बघ, ठीक आहे, ईगल बघ का बघ, कारण तो काय आहे 2 years ओल्ड आहे, बट ही कॅन फ्लाय, पण तू करू शकत नाही आहे. आलं लक्षात? मीन्स वॉट, याचा अर्थ असा आहे की एलिफंटमध्ये जर बघितलं गेलं तर त्याच्यामध्ये फक्त ॲप्टिट्यूड आपण ज्याला की नेसेसरी कंडिशन जी आहे ती त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणून तर नेसेसरी कंडिशन म्हणजे काय, फ्लायच करू शकत नाही ना, एलिफंट फ्लायच करू शकत नाही आहे, त्याच्यामध्ये ती ॲप्टिट्यूड नाही आहे. म्हणून किती केलं गेलं तर ते फ्लाय होण्याची इफिशियन्सी कधी येणार का? फ्लाय होण्याची इफिशियन्सी कधीही येणार नाही आहे. पण हेच ईगलमध्ये काय आहे, ॲप्टिट्यूड पण आहे, नेसेसरी कंडिशन पण आहे, बट ही कॅन फ्लाय इफिशियंटली. समजतं एक्झाम्पल काय? आणि हे इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला विथ एक्झाम्पल द्यायचं, कारण हे कुठेही तुम्हाला पर्टिक्युलर सिंगल टेक्स्टबुकमध्ये अशी एक्झाम्पल मिळणार नाही आहे. त्याच्यासाठी थोडंसं, आणि तिथं फक्त तुम्ही नोट डाऊन पॉईंट करून घ्या. एलिफंटचं आणि ईगलचं एक्झाम्पल टाका. एलॉबरेशन कसं करायचं माहिती आहे ना तुम्हाला, ठीक आहे, लिहिताना एक्सप्लेन करत चला. सी, काही वेळेला मी एखादं एक्झाम्पल देणार आहे ना, थोडंसं गुगल सर्च करून तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करायचं फक्त. त्याचं कारण असं आहे का तो जो इश्यू आहे ना ते बऱ्याचदा थोडासा एक्सटेंडेड असतो आणि तेवढा आपल्याकडे टाईम नाही आहे की एवढं मोठं डायरेक्टली ती स्टोरी सांगत बसणं. सगळी ती मोठी स्टोरी सांगणं तेवढा वेळ नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही गुगल सर्च करू शकता एखादी स्टोरी नाही समजली तर. ओके, ठीक आहे. सो एखादं पर्टिक्युलर ॲक्शन करण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे जर कधी कॅपॅसिटी नसेल तर त्याच्यामध्ये ती एफिशियन्सी पण नसते. आलं लक्षात? एफिशियन्सी पण नसते. ओके, मग मला सांगा ॲडमिनिस्ट्रेशन्समध्ये एफिशियन्सी काय इम्पॉर्टंट आहे किंवा ॲप्टिट्यूड काय इम्पॉर्टंट आहे? मला सांगा, सपोज एक्स पर्सन आहे, ओके, त्याच्याकडे ॲप्टिट्यूड आहे, याची गॅरंटी, कारण मी फर्स्ट पॉईंटकडे येणार आहे. हां, आता इकडे लक्ष द्या, फर्स्ट पॉईंटकडे मी येणार आहे. आपण कारण तिघांचं मी इंटर रिलेटेड सांगणार आहे तुम्हाला. आता ॲप्टिट्यूड तर कळलं ना? हां, आता बघा, हां, कारण ते इंटर रिलेटेड क्वेश्चन विचारला जातो, तसं UPSCला विचारला गेलेला आहे. मला सांगा, एक्स पर्सन आहे, त्याच्याकडे ॲप्टिट्यूड आहे, याची गॅरंटी आहे का तो इथिकल असेल? व्हॉट इज इथिकल? इथिकल्स मीन्स किंवा इथिक्स मीन्स वॉट? अ prescriptive code with respect to what is rightness and what is wrongness of an actor in a particular situation. आलं लक्षात? इट इज अ प्रिस्क्रिप्टिव्ह कोड. म्हणजे अपेक्षित आहे की एखाद्या गोष्टीमध्ये चांगलं काय आणि वाईट काय हे विचार करण्याची एक क्षमता. दॅट इज आपण म्हणतो की थिंकिंग प्रोसेस. आलं लक्षात? इट इज अ थॉट प्रोसेस अबाउट द व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. दॅट इज अ इथिक्स. एखाद्या व्यक्तीकडे कॅपेबिलिटी आहे, ॲप्टिट्यूड आहे, याची गॅरंटी आहे का तो व्यक्ती इथिकल आहे? सांगा. हां, आहे? नाही आहे? ठीक आहे. आता मी एक्झाम्पल मला सांगा. फॉर एक्झाम्पल विजय मल्ल्या, ऐकलंय ना नाव? काय केलेलं त्याने? बँक फ्रॉड केलेला आहे, ठीक आहे, कारण त्याला बँक फ्रॉड करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे ना. पण बँक फ्रॉड जो केलेला आहे ते ॲक्शन रॉंग आहे ना. समजतंय? म्हणजे त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड आहे पण त्याची जी ॲक्शन आहे ती रॉंग आहे. दॅट इज अनइथिकल. सेकंड थिंग, सायबर क्राईम. ओके, वन हू नोज द सायबर स्पेस ही कॅन डू द सायबर क्राईम. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे सायबर स्पेस ऑपरेट करण्याची कॅपॅसिटी आहे, ॲप्टिट्यूड आहे, पण सायबर क्राईम करतोय बिकॉज सायबर क्राईम इज अनइथिकल. आलं लक्षात? अनदर नेक्स्ट एक्झाम्पल इज द ओसामा बिन लादेन. त्याच्याकडे कॅपेबिलिटी होती की टेक्नॉलॉजी कसं हँडल करायचं. दॅट्स वाय ही पण ज्याला म्हणतो की त्याने ते वर्ल्ड ट्रेड सेंटर जे ना तो कोलॅप्स केलेलं आहे.
समजतं मी काय होतं. एखाद्या व्यक्तीमध्ये ॲप्टिट्यूड असेल, मग मला सांगा सिव्हिल सर्वंटकडे एखाद्या व्यक्ती जर ॲप्टिट्यूड आहे, नेसेसरी नाही की ती एथिकलच असते. हां, मग आता आपल्याला सिव्हिल सर्वंटसाठी काय इम्पॉर्टंट आहे? ॲप्टिट्यूड विथ एथिक्स. ॲप्टिट्यूड विथ एथिक्स. समजतं या तिन्ही एक्झाम्पल्सवरनं? ओके, सो ही तिन्ही एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला सांगताना तुम्ही ते देऊ शकता. सो व्हॉट इज इथिक्स? इथिक्स मीन्स अ प्रिस्क्रिप्टिव्ह कोड with respect to what is righteous and what is wrong of an actor in a particular situation. समजतं? एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशन्समध्ये एखादी व्यक्ती काय निर्णय घेते ते योग्य असेल किंवा चुकीचे असेल तो नंतरचा भाग आहे, पण एखाद्या परिस्थितीमध्ये तो काय विचार करतो, दॅट इज अ इथिक्स. क्लिअर? ठीक आहे. आता मला अजून एक एक्झाम्पल द्या. सी, देर आर द 3 सिच्युएशन्स. वन सिच्युएशन इज की एक पर्सन आहे की त्याने खूप हिनियस क्राईम केलेला आहे. सपोज आपण असं म्हणू शकतो की चाइल्ड ॲब्यूज केलेला असेल, ठीक आहे, वुमन्स एक्सप्लॉयटेशन केलेलं असेल, ठीक आहे. आणि ऑफकोर्स मला सांगा की ज्यावेळेला एखादं हिनियस क्राईम केलेलं असेल, आता मागे तुम्हाला माहिती आहे की वाशीमध्ये एक घटना घडलेली आहे, माहिती आहे ना. एक जो मुलगा आहे त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचे 32-35 तुकडे केलेले फ्रीजमध्ये ठेवलेले होतं. दॅट इज अ व्हेरी, आपण रेअरेस्ट ऑफ रेअर केस, हिनियस क्राईम, क्रूर कृत्य, बरोबर आहे. मग अशा व्यक्तीला ऑफकोर्स की स्ट्रॉंग पनिशमेंट झालं पाहिजे हे सगळ्यांना एक्सपेक्टेड आहे, बरोबर आहे. सगळ्यांना एक्सपेक्टेड आहे. बघा मी एक्झाम्पल काय देतो, आत्ताचं लेटेस्ट एक्झाम्पल देतो, सगळ्यांना एक्सपेक्टेड आहे. आणि त्याला जस्टिफाय कोण करू शकतं? ज्युडिशरी देऊ शकते, पनिशमेंट देऊ शकतं, राईट. बट मला सांगा, वेन ही पर्सन्स केम्स विथ अ लॉयर, देन दिस इज द वन सिच्युएशन, पनिशमेंट दिलीच पाहिजे. पण तो एका लॉयरकडे क्लायंट म्हणून गेला, लॉयरची रिस्पॉन्सिबिलिटी काय त्या सिच्युएशनमध्ये? काय? दॅट इज अ लीगल इथिक्स. क्लिअर? दॅट इज अ लीगल इथिक्स. डॉक्टर लॉयरचं काय रिस्पॉन्सिबिलिटी, ऑफिशियल प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी काय? टू डिफेंड द लॉ, टू डिफेंड द क्लायंट, टू डिफेंड फॉर द क्लायंट अँड टू गिव्ह द जस्टिस, राईट. दिस इज अ लीगल इथिक्स. अनदर थिंग्स, ठीक आहे. सेकंड सिच्युएशन. देन थर्ड सिच्युएशन, वेन ही केम्स विथ द डॉक्टर. मला सांगा, डॉक्टरकडे तो गेलेला आहे आणि तो खूपच असं आपण म्हणतो की इंज्युअर्ड झालेला असेल किंवा आपण त्याला म्हणतो ना की पूर्ण आपण झालं की तो इल पर्सन झालेला असणार आहे आणि तो डॉक्टरकडे गेला, तर मग काय? थर्ड सिच्युएशनमध्ये डॉक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी काय? डॉक्टर काय डिसिजन घेणार? कारण डिसिजनच आहे ना घ्यायचं आहे ना. का करेल? Because medical science tells us whatever the patient's social, cultural and criminal background, the doctor's responsibility is to serve the person's life. डॉक्टरची जबाबदारी त्या व्यक्तीला सेव्ह करणं. किती कॉम्प्लिकेटेड पॉईंट आहे का नाही? समजतं मी काय म्हणतोय? ओके. इथिक्स दॅट इज अन ॲप्टिट्यूड. ठीक आहे. कारण डॉक्टरकडे ते ॲप्टिट्यूड आहे म्हणून तो त्याच्याकडे गेलेला आहे. आणि डॉक्टरचं मेडिकल सायन्स इथिकल सांगत असं, इथिकल प्रोफेशनल काय असलं पाहिजे, लॉयरचं इथिकल प्रोफेशनल काय असलं पाहिजे. आलं लक्षात? ते असं नाही की तो व्यक्ती कोणत्या बॅकग्राऊंडमधून आलेला आहे, त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती फॉलो त्याने केली पाहिजे. समजलं? सिव्हिल सर्वंट म्हणून सुद्धा एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही उद्या पोलीस ऑफिसर पण असू शकणार आहेत. बाहेर त्याने काही काम केलेलं ते माहीत नाही आहे, ते प्रूव्ह झालेलं नाही, तर तुम्ही त्याला कसं प्रिज्युडिस करणार? दॅट इज अ निगेटिव्ह ॲटिट्यूड. आलं लक्षात? सो ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे. देन लास्ट पॉईंट इज व्हॉट इज इंटेग्रिटी. व्हॉट इज इंटेग्रिटी? मला सांगा, एखादी व्यक्ती, आपण बोललो की इथिक्स मीन्स व्हॉट, की एखादी पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये काय राईट आहे काय रॉंग आहे हे विचार करण्याची क्षमता म्हणजेच काय आहे? इथिक्स. ओके, ठीक आहे. सो व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग, द थिंकिंग प्रोसेस. इथिक्स मीन्स thinking process about the right with respect to right and wrong. Okay, but one who follows right path, that is the integrity. समजतं मी काय म्हणतो? बट हू फॉलोज द राईट पाथ, जो नेहमी योग्यच कृती करतो त्याला काय म्हटलं जातं? इंटेग्रिटी.
ॲटोमॅटिक रॉंग ॲक्टिव्हिटी स्किप करतो. सिव्हिल सर्वंटसाठी काय पाहिजे मग? ॲप्टिट्यूड विथ इंटिग्रिटी विथ इथिकल ॲक्शन. समजते? ओके. ठीक आहे. सो सिव्हिल सर्वंटसाठी किती चॅलेंजिंग सिच्युएशन असली तरीसुद्धा त्या सिच्युएशन्समध्ये त्याने राईट ॲक्टिव्हिटी असलं पाहिजे. सी UPSCला क्वेश्चन विचारला होता, व्हॉट टू डू राईट अँड व्हॉट हॅव टू राईट. व्हॉट यू हॅव टू राईट अँड व्हॉट टू डू राईट. योग्य काय आहे आणि योग्य कृती काय आहे याच्यातला फरक विचारला गेला होता. आठवतं? आपण डिस्कस केलं होतं. तेच बाकी काही नाही. मग मिनिंग इंटेग्रिटीचं असेल तर तुम्हाला ते लिहिता येऊ शकता. मिनिंग जर माहीत नसेल तर लिहिता येणार नाही आहे. क्लिअर? ओके. देन नेक्स्ट पॉईंट, राईट डाऊन द एथिक्स. इंटेग्रिटी. राईट डाऊन द इंटेग्रिटी. सो इंटेग्रिटी इज when a path of right followed across the time and space. Across the time and space. So it is referred to as integrity. It is referred to as integrity. Okay. So what are the characteristics and the features of the integrity? What are the features of integrity? So first thing is responsibility. Okay. Another is manifest humility. Then being honest in all time. Being honest in all time. And who is serving interest of other than yours own. Okay. So the features of integrity is, first is responsibility assumption, second is manifest humility, third one is being honest in all the times, and the last one is the who serves the interest of the others rather than the oneself. Okay, himself or herself. Okay. ओके. आता इथं एक्झाम्पल फक्त लिहा, 2 एक्झाम्पल लिहा. लाल बहादूर शास्त्री, second is APJ Abdul Kalam. Okay, so humility, APJ Abdul Kalam. Okay, so being honest